श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6। श्रीराम पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे। मग आपण पांची आपणू असे अखंडित। ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी। सहजे अपरिग्रही ज्योती लोकी तोची म्हणवनी। ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे। आपुलेनी बहुवसनपणे श्रीकृष्ण बोले। जो ज्ञानी यांचा बाप देखणे यांचे दिठीचा दीपो। जया दादुलयाचा संकल्प विश्वरची। प्रणवाचे पेठे जाहले शब्द ब्रह्म माझिठे। ते जयाची या यशा धाकुटे वेडून पुरे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य गुरुमौलींच्या चरणी नतमस्तक होते. तसेच दक्षिणपीठ ज्ञानेधाम मठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच संत संघातील उपस्थित गुरुबंधू गुरुभगिनी या सर्वांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव. भाविक हो, आपण आतापर्यंत 5व्या अध्यायापर्यंत योगी आणि कर्मसन्यासी यांची लक्षणं बघितली. मागच्या संत संघामध्ये असं सांगितलं की ज्याला मान अपमान अहंकार हे सगळं ज्याच्या ठिकाणी काय झालेलं आहे तर निघून गेलेलं आहे. परमपूज्य गुरुमौलींच्या मुखातून अहंकाराविषयी आणि योगीजनांच्या लक्षणाविषयी सांगितलेलं आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाने पुढे असंच म्हटलेलं आहे की समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिताः. योगी किंवा कर्मसन्यासी कसे असतात तर त्यांना शत्रू मित्र थंड गरम याच्यातला भेद मान अपमान हा भेदच राहत नाही. ते तिथे निर्विकल्प झालेले असतात. म्हणजे त्यांच्या अंतःकरणात हा द्वैत भावच नसतो. तो परमात्मा आणि आत्मा हा एक झालेला असतो असं आतापर्यंत सांगत आलेले आहेत. स्थितप्रज्ञता सुद्धा अतिशय सुंदर माऊलींनी आपल्याला आत्ता मागच्या संत संघात सांगितलेली आहे. त्याच्यावर एक सुंदर असं सुभाषित आहे बघा. उदये सविता रक्तौ रक्तास्तमणे तथा संपत्तीच विपत्तीच
साधू नामे करूपता. म्हणजे याचा शब्दार्थ असा आहे, उदय सविता रक्तो. सविता म्हणजे सूर्य, रक्त रक्तवर्ण आहे म्हणजे लाल. सूर्याचा रंग उदयाच्या वेळेस जसा लाल असतो, रक्तास्तमने तथा. सूर्यास्त जेव्हा होतो तेव्हाही त्याच स्थितीत रक्तवर्ण तसाच असतो की तेव्हा सूर्यास्त होत असतो. याचा अर्थ असा आहे की सूर्य उगवत्या वेळी आणि मावळत्या वेळी सुद्धा आहे तशा स्थितीत असतो. त्याचप्रमाणे तद्वतच या योगी पुरुषांचं असतं की संपत्ती म्हणजे समृद्धीच्या काळात ते हुरळूनही जात नाही आणि विपत्ती आपत्ती या काळात ते होरपळूनही जात नाही. अशी आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहे. मग पुढे 105 ओवी ते 120 ओवी या ओवींमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली या ज्ञानेश्वरीतून काय सांगतात की श्रीकृष्णाने काय सांगितलं की हे पार्था, ही जी मी तुला लक्षणं सांगतोय ना, तर ह्या योगीन संन्यासी कर्मसन्यासी आणि कर्मयोगीची लक्षणं काय आहे, तर ते सदा निमग्न असतात, स्वस्वरूपामध्येच एकाग्र झालेले असतात. म्हणून माऊलींचा सुद्धा अभंग आहे ना की आम्ही नाथ संप्रदायी, स्वस्वरूपाविना आम्हा धर्म नाही. बघा, हे त्याचंच लक्षण आहे. आत्मसाक्षात्कारी आत्मज्ञानी संतांचंच लक्षण आहे, जे आपल्यासमोर मूर्तिमंत स्वरूपात गुरु माऊलींच्या रूपात दिसतंय. बघा, अगदी वर्णन केलेल्याप्रमाणे हे आत्मसाक्षात्कारी संत काय करत असतात, तर कर्मसन्यासाप्रमाणे यांचं वागणं असतं, कर्मसन्यास आणि कर्मयोगाप्रमाणे. तर ह्या श्रीकृष्णाने याच्यात सांगितलेलं आहे. असं सांगता सांगता ज्ञानेश्वर माऊली बघा अजून थोडंसं पुढे आलेत आणि पुढे येऊन त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याचंच वर्णन सुरू केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीकृष्ण परमात्म्याचंच पुढच्या ओव्यामध्ये वर्णन सुरू केलेलं आहे. हे सांगता सांगता की ज्या योगी मुनींचं, ज्या योगीजनांचं हा परमात्मा, ज्या ज्ञानीपुरुषांचं वर्णन करतोय, हा परमात्मा आहे तरी कसा. या परमात्म्याचं वर्णन करता करता ते म्हणतात की ओंकाराच्या प्रणव म्हणजे ओंकार, आणि ओंकाराच्या हा शब्द वापरलेला आहे त्यांनी. तर ओंकार म्हणजे काय, तर आपण इथे अर्थ असा घेतो, अकार तो ब्रह्मा, मकार महेशू, उकार तो विष्णू असा अर्थ घेतो. ब्रह्मा विष्णू महेश असा अर्थ घेतो. परंतु या ज्ञानेश्वरीमध्ये इथे अपेक्षित असा शब्द आहे, इथे अर्थ असा घ्यायचा आहे की ओंकाराच्या शब्द ब्रह्म म्हणजे वाचा. ओंकार, आपण जो ओम असा ओंकार घेत असतो ना, त्या ओंकाराच्या शब्द ब्रह्माणी पुढे काय सांगितलं त्यांनी की वेदरूपी वस्त्र, या वस्त्राला वेदाची उपमा दिलेली आहे की ह्या परमात्म्याच्या गुणाचं, त्याच्या रूपाचंच काय, तर त्याच्या गुणाच्या गुण म्हणजे कोणते गुण घेतले याच्यात, यांनी 6 गुणापैकी एक गुण सांगितलेला आहे, तो म्हणजे यश. मग 6 गुण कोणते भाविक हो, इथे 6 गुणाला षडगुण ऐश्वर्य असं म्हटलेलं आहे. मग ते 6 गुण कोणते घेतलेत, तर 6 गुण असे घेतलेले आहेत, ऐश्वर्यस्य, समग्रस्य, धर्मस्य, यशसः श्रेयः, ज्ञानं वैराग्ययोश्चैव, षण्णाम इति भगरणाः. ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, भगरण, अरण हा शब्द वेगळा आहे. अरण म्हणजे कीर्ती, धर्म, ज्ञान, वैराग्य हे जे सर्व आहे यश. तर त्या 6 पैकी यश हा जरी गुण घेतला आणि या वेदांनी जरी या गुणाला, या वेदरूपी वस्त्र जर आपण वेढायचा प्रयत्न केला ना, तो सुद्धा तोकडा पडेल. असा हा भगवंताचा महिमा आहे. अतिशय ज्ञानेश्वर माऊली भक्तियुक्त अंतःकरणाने सांगण्याचा प्रयत्न करतायत भाविक हो. आणि ह्या ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगातून, या दृष्टांतातून इतकं सुंदर सांगितलेलं आहे. तो अभंग असा आहे, अणु मात्र खोटे आम्ही लटके ना बोलू, अणु मात्र खोटे आम्ही लटके ना बोलू, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 18 रांजण भरून उरले प्याले 12 हत्ती आम्ही लटके ना बोलू, अणु मात्र खोटे आम्ही लटके ना बोलू,
ज्ञानदेव म्हणे ऐका हो निवृत्ती, ज्ञानदेव म्हणे ऐका हो निवृत्ती, जो हे लटके म्हणेल त्याचे पूर्वर जाती नरके, आम्ही लटके ना बोलू, अणुमात्र खोटे आम्ही लटके ना बोलू. भाविक हो, हा अभंग ज्ञानेश्वर माऊली तीर्थाटनाला जाताना एका ठिकाणी विश्रांती झाली, एका ठिकाणी त्यांचा मुक्काम झाला आणि आपल्या सगळ्या या वारी पालखीतल्या लोकांना घेऊन ते बसले होते आणि हा अभंग त्यांनी म्हटला. लटके म्हणजे काय? खोटे. आपल्यासारख्या अज्ञानी माणसांना हे काय कळणार हो. त्याच्यातील एक असाच भक्त त्यांचा हात जोडून पुढे आला आणि म्हणाला, देवा माऊली जरा लहान तोंडी मोठा घास घेतो. तुम्ही आत्ता जो अभंग म्हटला ना की आम्ही अणू मात्र खोटे लटके न बोलू, लटकं म्हणजेच खोटं, आम्ही खोटं बोलणारच नाही असं म्हणता. आणि पुढे म्हणता मुंगी व्याली शिंगी झाली. अहो मुंगी प्रसवली आणि शिंगी झाली आणि तिचं दूध किती. अणू मात्र म्हणजे अणू म्हणजे सगळ्यात एखाद्या वस्तूचा छोटा भाग आहे ना, एवढा छोटा भाग सुद्धा आम्ही खोटं नाही बोलणार असं ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचं आहे. की अणू म्हणजे एकदम छोटा कण जो आहे, या छोट्या कणा एवढं सुद्धा आम्ही लटके न बोलू म्हणजे खोटं बोलणार नाही. मग ते काय सांगतात पुढे की शिंगी व्याली है ना, मुंगी व्याली शिंगी झाली. हा मुंगी व्याली, तो अर्थ सांगा ना फोडून म्हणजे चांगलं वाटेल. मुंगी व्याली शिंगी झाली म्हणजे हा परमात्मा ह्यानी याच्यापासून जे जग निर्माण झालं, शिंगी म्हणजे जग, तिचं दूध किती. दूध म्हणजे काय तर त्याचा महिमा, त्याचं वर्णन, त्याचं हे कर्तृत्व किती. 18 रांजण भरून उरले प्याले 12 हत्ती. 18 रांजण म्हणजे काय तर 18 पुराणं. माऊली नेहमी आपल्याला प्रवचनातून वारंवार पुराणांची माहिती देत असतात आणि आपण श्री लीलामृत ग्रंथात सुद्धा 18 पुराणाचं सार वाचत असतो भाविक हो. मग ह्या 18 पुराणात सुद्धा पुराणं भरून सुद्धा उरलेलं आहे. प्याले 12 हत्ती. 12 हत्ती म्हणजे कोणते कोणते? 4 वेद, 6 शास्त्र आणि 2 म्हणजे श्रुती आणि स्मृती. हे 12 हत्ती हे सर्व ज्ञानेश्वर माऊली त्या भक्ताला सांगतात की बाबा बाळा 18 पुराणं, 4 वेद, 6 शास्त्र, श्रुती स्मृती या सगळ्यांनी वर्णन करून जो परमात्मा परत उरलेला आहे त्या परमात्म्याचं वर्णन मी करत होतो. आणि पुढे सांगतात ज्ञानदेव म्हणे ऐका हो निवृत्ती. निवृत्तीनाथ महाराज हे त्यांचे ज्येष्ठ बंधू भाविक हो, तसेच सद्गुरूसुद्धा. सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन अनन्य भावाने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो हे लटके म्हणेल त्याचे पूर्वर जाती नरकी. जो याला खोटं बोलेल, खोटं म्हणेल ना, त्याचे पूर्वज नरकात म्हणजे त्याला पाप लागेल, ते पापात पडतील. असं सांगत सांगत याचं ज्ञान देत देत ज्ञानेश्वर माऊली सर्वांना त्याच्यातून बोधामृताचे डोस देत होते भाविक हो. तेच त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे की 4 वेदांचं सुंदर असं वस्त्र जरी केलं, शब्द ब्रह्मानी वाणीनी ते वस्त्र जरी केलं आणि ते यशासारख्या या यश जे सांगितलेलं आहे 6 गुणांपैकी एक, त्याला त्या एकाच यशाला एका अंगाला जरी वेढा घातला ना तर तो तोकडा पडेल. तर तो पूर्ण परमात्माच किती वेगळा आहे भाविक हो. षड गुण ऐश्वर्य हा शब्द डोळ्यासमोर घेतला तर ते 6 जे गुण आपल्या डोळ्यासमोर येतात ना त्याचं मूर्तिमंत उदाहरण. षड गुण वेगळे आणि षड विकार वेगळे. षड विकारामध्ये आपण काम क्रोधादी जे विकार म्हणतो ते येतात आणि षड गुणामध्ये हे ईश्वरी गुण येतात, त्याच्यामध्ये यश आहे, कीर्ती आहे, अशा प्रकारचे जे 6 गुण आहेत ते येतात. त्यामुळे इथे आपला गैरसमज काही जणांचा होऊ शकतो की हे 6 गुण म्हणतात आणि ऐश्वर्य त्याच्यात कसं काय येतं किंवा यश त्याच्यामध्ये कसं येतं. तर हे गुण आणि विकार ह्या दोन्ही गोष्टी भिन्न भिन्न आहेत. चला पुढे. श्री गुरुदेव माऊली. मग हे षडगुण 6 गुण ज्याच्यामध्ये ऐश्वर्य भरलेलं आहे, ठासून ज्ञान भरलंय, वैराग्य भरलंय, यश भरलंय, तर हे सर्व 6 गुण आपल्याला आपल्या माऊलींमध्येच बघायला मिळतात. ऐश्वर्य हो सांगायची गोष्ट आहे का तुम्हाला? आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय हे ऐश्वर्य. ज्ञान जिथे आपण तन मन प्राण एक वटून गुरु माऊलींचा एक एक शब्द ऐकण्यासाठी तरसत असतो, हे ज्ञान.
आपल्याला इथेच बघायला मिळतं. वैराग्य, यांच्यासारखं वैराग्य कुठे पाहायला मिळालं असेल आजच्या या युगात तर मला याच ठिकाणी. भाविक हो, कितीतरी भाविक भक्त गुरुमाऊलींकडे येतात. सोन्याची अंगठी, कुठे साखळी, कुठे एक पगार, नोकरी लागली तर एक पगार, पण गुरुमाऊली कधी त्याच्याकडे बघत नाही. उलट आशीर्वाद म्हणून आपल्यालाच देतात. वैराग्य. भाविक हो, कीर्ती तर सांगायची गोष्टच नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हे 6 गुण आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींमध्ये दिसतात. तर हे ज्ञानेश्वर माऊली जे सांगतायत ते ज्ञानेश्वर माऊली स्वतः आत्मसाक्षात्कारी आहेत, आत्मज्ञानी आहेत आणि त्यांच्या सहवासातल्या लोकांना हे ज्ञान देत आहेत. तसंच माऊली आपल्याच या लेकरांना संत संघातून हे ज्ञान देत आहेत. भाविक हो, आत्मसाक्षात्कारी सद्गुरू भेटण्यासाठी वर्षानुवर्षे जन्मानुजन्म आपल्याला पुण्यसंचय करावा लागतो. म्हणून तर म्हणा वाटतं, सिंह जसे प्रतिपर्वती नाहीत, कस्तुरी मृग वनोवनी कैसे, हस्तीचे मस्तकी मुक्ता असे परी, ते गजराज स्थलोस्थली कैसे. कल्पतरू आणि कामधुता, बहुसाल पुरी आणि पट्टणी कैसे, ते विदयानिधी सद्गुरु साहेब, संत महंत घरोघरी कैसे. भाविक हो, याचा अर्थ असा आहे, सिंह जसे प्रतिपर्वती नाहीत. आपण आतापर्यंत अनेक पर्वत पाहिलेले आहेत, अनेक डोंगर पाहिलेले आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी वनराज सिंह नसतो, ठराविक ठिकाणीच असतो. तसंच कस्तुरी मृग, ज्या मृगाच्या म्हणजे हरिणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी आहे, असा मृग, असा हरिण आपण हरणाचे कळपच्या कळप बघतो, परंतु असा हरिण दुर्मिळच. ज्या हत्तीच्या मस्तकावर मोती आहेत असा हत्ती हा सुद्धा दुर्लभ, कुठल्याही स्थळावर मिळत नाही, ठराविक ठिकाणीच हा हत्ती आपल्याला सापडणार. कल्पतरू आणि कामधुधा. कल्पतरू म्हणजे कल्पवृक्ष, जे आपण चिंतलेले आहे ते देणारा वृक्ष, हा सुद्धा दुर्मिळच आहे, तो सुद्धा लाभत नाही, दिसत नाही. आणि कामधुधा म्हणजे कामधेनू, ही कामधेनू सुद्धा ठराविक काळातच, ठराविक वेळेतच, ठराविक ठिकाणीच भेटते, ती दुर्लभ आहे. त्याचप्रमाणे भाविक हो, असे आत्मज्ञानी, आत्मसाक्षात्कारी आपल्या भक्त शिष्यांना घेऊन चालणारे, ज्ञान देणारे, आपल्याला घडवणारे संत सद्गुरू हे काही ठराविक काळातच येत असतात, होत असतात. परमेश्वर त्यांच्याच रूपात येत असतो. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जो क्षण आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यात आपल्याला घालवता येईल, मग तो संत संघ असू दे, मग तो वारी उत्सव असू दे, का सद्गुरू सहवास असू दे, आपण तो कधीही क्षण चुकवायचा नाही. मग पुढे वर्णन करता करता ज्ञानेश्वर माऊलींनी अजून पुढे कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे माहिती आहे? चंद्र सूर्य यांचं जे तेज आहे, जे चंद्र आणि सूर्य प्रकाशमान होत आहेत, ते भगवंताच्या तेजाचंच रूप आहे. म्हणून गुरुचरित्रात पण म्हटलेलं आहे आपण, काम क्रोध मोह रहित सोम सूर्य लोचनम. ज्याचे डोळे चंद्र सूर्य आहे, पुरुष सुक्तात सुद्धा हे सांगितलेले भाविक हो. अशा कृष्ण परमात्म्याचं ज्ञानेश्वर माऊली अतिशय सुंदरपणे वर्णन करतायत आणि ते आपल्या या लेकरांना सांगतायत. आणि तेच आपल्या या संत संघातून गुरुमाऊली आपल्याला प्रत्येक वेळेस हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतायत की बाबा, योगी मुनी, कर्मसन्यासी हे कसे आहेत आणि यांना आत्मसाक्षात्कार कशामुळे झाला, तर ह्यांनी सद्गुरूंना शरण गेलेत. म्हणून माऊलींनी तर म्हटलेलं आहे ना, नरेंद्र म्हणे केला सिद्ध, गुरुनी माझ्या काढ सिद्ध. म्हणजे ही सिद्ध अवस्था केव्हा प्राप्त झाली, तर जेव्हा मी गुरूंना शरण गेलो, जेव्हा गुरूंना मी अनन्यभावे शरण गेलो, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्या, गुरूंचं मी जेव्हा ऐकत गेलो, गुरूंच्या परीक्षेत पास झालो, तेव्हा मला सिद्धावस्था प्राप्त झाली. आणि ही सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर जे घडलेलं आहे ते श्रीकृष्ण अर्जुनाला इथे सांगतायत. भाविक हो, ह्या ज्ञानेश्वरातून किती शिकण्यासारखं आहे. आणि गुरुमाऊली आपल्याला तळमळतेने सांगतायत, जसं अर्जुनाला श्रीकृष्ण सर्व शक्तीनिशी सांगायचा प्रयत्न करतायत, आपण ही संधी
कधी सोडली नाही पाहिजे. आपण या संधीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. संस्कृतमध्ये आणखीन एक श्लोक आहे, नष्टद्रव्यम लभ्यते कष्टो साध्यम, नष्टारोग्यम लभ्यते सुपचारम सुपचारम, नष्टम विद्या लभ्यते भ्यासायुक्ता, नष्टम वेला गतासा गतैव. म्हणजे धनद्रव्य नष्ट झालं ना भाविक हो, तर आपण कष्ट करून मिळवू शकतो, कमावू शकतो. आपलं आरोग्य नष्ट झालं ना तर सुपचारही सुसाध्यम, चांगल्या उपचारांनी आपण साध्य करू शकतो, तब्येत आपली चांगली करू शकतो. परत पुढे जाऊन त्या सुभाषित माला ज्यांनी रचली ते सांगतायत की आपलं विद्या नष्ट झाली तर ती लभ्यते भ्यासायुक्त, अभ्यासाने आपल्याला ज्ञान विद्या मिळवता येते, परंतु गतम नष्टम वेला गतासा गतैव. एकदा का हातातली संधी गेली, वेळ गेली की परत ती येणार नाही. म्हणून आपण या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. गुरुमाऊलींच्या सानिध्यात आलं पाहिजे, गुरुतत्वातून येणाऱ्या सेवा केल्या पाहिजे, गुरुमाऊलींनी दिलेल्या साधना केल्या पाहिजे, वारी उत्सवाला आलं पाहिजे. हेच तर गुरुमाऊली आपल्याला जीव तोडून सांगतायत की बाबा व्रतवैकल्य, तीर्थयात्रा, उपासना, उपासतापास हे सगळं करायची गरजच नाही. एक फक्त आपल्या आत्मज्ञानी, आत्मसाक्षात्कारी ज्यांनी आपल्याला अनुग्रहित केलेलं आहे अशा सद्गुरूंना जर तू अंतःकरणापासून शरण गेला असेल, गुरुतत्वानुसार आचरण करत असेल, तर आत्मज्ञान सिद्धावस्था मिळण्यासाठी वेळ लागत नाही. याचं गुरुमाऊलीच आपलं उदाहरण आहे. भाविक हो, पुढे चालून काय झालंय, ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात आलं की अरे, ज्या योगींचं, ज्या संन्यासी कर्मसन्यासांचं श्रीकृष्ण वर्णन करत होते, ते त्या श्रीकृष्णाचं वर्णन करता करता मीच पुढे आलो आणि मी श्रीकृष्णाचं वर्णन सुरू केलं. तेव्हा आता इथे बस, आता काय करूया, पुढच्या ओव्या पाहूया आपण. मग पुढच्या ओव्यांमध्ये माऊली सांगतात की श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला जे ज्ञान देत होते, धर्माची, संतांची लक्षणं सांगत होते, ते सांगता सांगता श्रीकृष्णाने एक काम केलं. ते काय केलं तर श्रीकृष्णाने ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान ही जी गोष्ट आहे ना, ही बाजूला ठेवली की नाही, जर मी अर्जुनाला सांगितलं ना तर अर्जुन वेगळा राहणारच नाही, द्वैत भावच संपून जाईल, तिथे अद्वैत निर्माण होईल, तो आणि मी एकच आहे असा भाव निर्माण होईल. पण माझ्या प्रिय अर्जुना, मी हे तुला सांगणार नाही. अर्जुना, मी हे तुला सांगणार नाही, कारण मला जे बोलायचंय, मला जे सुखदुःख सांगायचंय, जे हितगुज करायचंय, ते तुझ्याशिवाय प्रिय मला कोण आहे. आणि तू मी एक झालो हे जर तुला कळलं तर ह्याच्यातलं जे काही रहस्य आहे ते राहणारच नाही. भाविक हो, अगदी श्रीकृष्ण त्या परमात्मा त्या अर्जुनावर एवढा जीव ओवाळून प्रेम करतोय आणि अर्जुन सुद्धा श्रीकृष्णावर इतकं जीव तोडून प्रेम करतायत, याचं इथे उदाहरण दिलेलं आहे. डोळ्यासमोर तो आपल्याला प्रसंग दिसतोय, रणांगणावर रथ उभा आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, अगदी प्रेमभावाने सांगतायत, पण ती ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान बाजूला ठेवून सांगतायत. भाविक हो, म्हणून तर माऊलींचा आपल्या अभंग आहे, या सुखा कारणे देव वेडावला, त्रिभुवन टाकून संत भक्त हृदयी राहिला. हा सुख चाखण्या देव वेडावला, हा सुख चाखण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदयी राहिला, त्रिभुवन टाकून भक्त हृदयी राहिला. सुख चाखण्या देव वेडावला, हा सुख चाखण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून
कांड्या कोंड्याचे अन्न, येथे कांड्या कोंड्याचे अन्न, येथे कांड्या कोंड्याचे अन्न, येथे कांड्या कोंड्याचे अन्न, तेच विने खातो हा नारायण, तेच विने खातो हा नारायण, हा नारायण, हा नारायण, हा सुख चाखण्या देव वेडावला, हा सुख चाखण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला. हा सुख चाखण्या देव वेडावला, हा सुख चाखण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला. भक्ताच्या लागला का पाठी, भक्ताच्या लागला का पाठी, भक्ताच्या लागला का पाठी, भक्ताच्या लागला का पाठी, भाजून पोळून त्याची हाकरी बाकी, भाजून पोळून त्याची हाकरी बाकी, हाकरी बाकी, हाकरी बाकी, हा सुख चाखण्या देव वेडावला, हा सुख चाखण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला. हा सुख चाखण्या देव वेडावला, हा सुख चाखण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला. त्याचे करील जेव्हा वाटोळे, त्याचे करील जेव्हा वाटोळे, त्याचे करील जेव्हा वाटोळे, त्याचे करील जेव्हा वाटोळे, मग देव म्हणे हामी तुला भाळे, मग देव म्हणे हामी तुला भाळे, आम्ही तुला भाळे, आम्ही तुला भाळे, हा सुख चाखण्या देव वेडावला, हा सुख चाखण्या देव वेडावला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला, त्रिभुवन टाकून भक्त हृदय राहिला. देव असताना देव त्याला सुद्धा कधी कधी मोह आवरत नाही, अशी आता भगवान कृष्णाची अवस्था झालेली आहे.
त्याला प्रश्न पडला की मी आता अर्जुनाला ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, आता योग मार्ग जो आहे तोही सांगितला, योगी संन्यासी कसा असतो ते सांगितलंय. अर्जुनाची उत्कंठा कणाकणानं वाढत चाललेली आणि एक दिवस अशी येऊन वेळ, एक दिवस म्हणण्यापेक्षा आता अशी वेळ येऊन टेपेल की अर्जुनाला आत्मसाक्षात्कार होईल. आणि अर्जुनाने मी भिन्न राहणारच नाही, मग माझ्या मनातला हा जो आनंद आहे, तुम्ही बोलायचं कोणाजवळ? हे जे विश्व आहे रचलेलं, याचा गोडवा कुणी चाकायचा? या विश्वाची जडणघडण आणि या विश्वामध्ये येण्याचं जे प्रयोजन आहे ते कोण कुणाजवळ बोलणार? त्यामुळे भगवान कृष्णानं स्वतःला सावरलं. अर्जुन हा त्याला पुत्रासारखा आहे, त्याचं पुत्रप्रेम जागृत झालं आणि नाही इथे थांबवलं पाहिजे याला. आई नाही का मुलाला ज्यावेळी भरवत असते, गोड लागलं की मूल ते आणखीन दे आणखीन दे आणखीन दे करतं, पण कधीतरी आई थांबवते, थांब आधी खेळायला जा, योग्य वेळेला देईन तुला पुढे. तशीच भगवान कृष्णाची परिस्थिती झालेली आहे. आणि भगवान कृष्णाला जो मुख्य उद्देश आहे की अर्जुनाला युद्ध करण्यासाठी तयार करायचं, तिकडे घेऊन जायचं असल्यामुळे भगवान कृष्णाने अर्जुनाला थांबवलं आणि त्या पुत्रप्रेमानं तो व्याकुळ झालेला आहे. तो कसा व्याकुळ झाला आहे आणि काय काय तो आता बोलणार आहे आणि अर्जुनची अवस्था काय होणार आहे हे आपल्याला पुढच्या रविवारी ऐकायचं आहे. आणि यासाठी आपण पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.